राचित एप्स्टीन फाईल्समुळे आणि जे काही आता अदानींना सूट मिळते आहे त्याच्या बदल्यात या देशातल्या शेतकऱ्यांचा, सामान्य छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा बळी जो आहे तो नरेंद्र मोदींनी दिलेला आहे. आपला एकूण आयात निर्यात व्यापार हा $700 बिलियन आहे. त्यापैकी $500 बिलियन व्यापार जो आहे तो अमेरिकेसोबत करायचा आहे आणि तो आता इथून पुढे जो आहे तो आपल्याला निगेटिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, रुपयाची किंमत का बरं सातत्यानं पडत आहे? ती काय आज पडत आहे का? 2014 साली जेव्हा यांच्या हातात सरकार दिलं तेव्हा $58 होतं आणि त्याच्यानंतर सुदैवानं कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्या $30 पर्यंत खाली आल्या. युपीए म्हणजे काँग्रेसच्या सरकारच्या काळात $147 पर्यंत होतं. त्यांच्या हातात सरकार दिलं तेव्हा $112 होतं. आज $110 घाम निघाला यांचा. $110. आम्ही $147 सुद्धा $72 पेट्रोल, $58 डिझेल हे देत होतो आणि गॅस सिलेंडर हे $412 मिळत होतं. यांनी सांगितलं होतं मोदी सरकार आल्यावर $35 पेट्रोल देऊ, $200 गॅस सिलेंडर देऊ. आज गॅस सिलेंडर सुद्धा $1000 वरती बऱ्याच ठिकाणी गेलेलं आपण पाहतो आहे. याचं कारण असं आहे की शेअर मार्केटमधनं इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर इथून डॉलर परत घेऊन चाललेले आहे. गंगाजळीतले, विदेशी गंगाजळीतले डॉलर विकून 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 अनेक दिवस प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आज डॉलर हा 95 क्रॉस करून 96 जवळ आलेला आहे. लवकरच हा 100च्या वरती गेल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. काही दिवसापूर्वी सगळ्यात कमी परफॉर्म करणारी करन्सी म्हणून आशियातली भारताचा आपला रुपया होता. 36% घसरण झालेली आहे, ती 40% गेलेली आहे. आज जगामध्ये सर्वात कमी किंमत असलेला, सर्वात जास्त घसरण झालेला कुठलं चलन असेल तर त्याचं नाव आहे रुपया. आणि हे सगळे जे धोरणं जे आहे हे धोरणं नरेंद्र मोदींच्या काळातले झालेले आहे. आता आपण पाहिलं असेल की यांचा मेक इन इंडिया फेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर फेल. आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि मेक इन इंडिया फेल होण्याचं कारणच आहे की आपली आयात जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि सगळे चुकीचे निर्णय घेण्याचं काम. आता सांगितलं लोकांना सोनं विकत घेऊ नका. 3.5 करोड लोक याच्यावर रोजगारावर अवलंबून आहे. त्यांचा काहीच विचार केला नाही. दुसरी कुठली आपली नीती आणता येतात का? ETF मध्ये ट्रान्सफर करता येतं का? काहीच नाही. सरळ सरळ सांगून दिलं. पण त्याच्यानंतरही जे भाषण झालं त्याच्यानंतरही $119, 190 पैसे हा रुपया जो आहे तो पुन्हा खाली पडलेला आहे. आता आपण पाहिलं असेल की 2015 साली म्हणजे जेवढं सांगितलं की 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू, 2022 पर्यंत सगळ्यांना घरं मिळून जाईल, अशा अनेक घोषणा केल्या. त्यापैकी एक घोषणा होती 2015 साली जी केली होती ती ऑइल प्रोडक्शन जे आहे, ऑइलची जी गरज आहे बाहेरून विकत घेण्याची ती आपण कमी करू, ऑइल प्रोडक्शन वाढवू आणि 67% जी गरज आहे ती खाली आणू. काँग्रेसच्या काळामध्ये 88% 2004 साली 2014 पर्यंत 77% आपण गरज खाली आणलेली होती, आपलं प्रोडक्शन वाढवलेलं होतं. यांनी तर आता इथेनॉल आणलं. गडकरी साहेबांनी उत्तर द्यावं. गडकरी साहेब म्हणले होते $15 आम्ही पेट्रोल देऊ तुम्हाला, अशा पद्धतीचं इथेनॉल देऊ की तुम्हाला सारखा ऍव्हरेज मिळेल. त्या इथेनॉलमुळे गाड्यांचा सत्यानाश होता तो भाग वेगळा, पण आता त्या $15 पेट्रोलचं काय झालं याचं उत्तर गडकरींनी द्यावं. आणि 67% तर उत्पादन खाली नाही आलं, उलट आपलं आयात उलट 67% नाही ती 77% वरून 89% जी आहे ती आयात आपली वाढलेली आहे. आणि त्याचा सुद्धा परिणाम एकत्रित, एक तर आयात वाढली, कच्च्या तेलाच्या किमती वाढून राहिलेल्या आहे आणि आपल्या रुपयाची किंमत जी आहे ती सातत्यानं खाली जात आहे. या तिन्हीचा परिणाम जो आहे तो सामान्य माणसाला आता भोगावा लागणार आहे. काही दिवस 78 दिवस लोकांची मजा झाली. निवडणुका असल्यामुळे नरेंद्र मोदी सांगत होते काहीच कमी नाही, काहीच कमी नाही. आणि त्यावेळेस राहुल गांधी सगळ्यांना सांगत होते की नाही आपण अडचणीमध्ये आहोत. त्याच वेळेस काही उपाययोजना करणं गरजेचं होतं, त्या उपाययोजना केल्या नाही. आजही आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की जे स्वस्त तेल रशियाकडून भेटलं होतं युक्रेनच्या युद्धाच्या वेळेस त्याचा सगळा फायदा रिलायन्स आणि नायराने घेतलेला आहे आणि यांनी कुठल्याही जनतेला त्याचा कुठलाही फायदा पोहोचवलेला नाही. आज या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे. डायनामिक फ्युएल प्राइसिंग तुम्ही पद्धत अडॉप्ट केली होती, त्याचा अर्थ असा होता की जर तेलाच्या किमती वाढल्या तर बोजा ग्राहकांवर टाकायचा, तेलाच्या किमती कमी झाल्या तर मग त्या कमी किमती ज्या आहेत त्या ग्राहकांना केल्या पाहिजे. पण तसं न करता काँग्रेसच्या काळामध्ये जे $3.46, $9.56 ही जी एक्साईज ड्युटी होती ती 32 आणि 33 रुपयापर्यंत खाली नेली. नंतर मग दबावामध्ये ₹10 कमी केलेली आहे. पण आजही काँग्रेसच्या स्तरावर यांच्या एक्साईज ड्युटी नाहीत, त्या पुष्कळ जास्त आहे, 400, 500, 800 पटींनी जास्त आहेत.
आणि जे गडकरी साहेब सांगतात की मी कोणाकडनं पैसा घेत नाही, मी सरकारकडनं पैसा घेत नाही, मी असेच रस्ते उभारतो, त्यांनी याचं उत्तर द्यावं की तुम्ही ₹1 रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस युपीए काळात असलेला हा ₹18 नेला, एवढ्याने तुमचं पोट भरलं नाही तर 2020 सालीच्या बजेटमध्ये नवीन ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस हा ₹2 आणि ₹4.5 लोकांवर लादला आणि लोकांच्या हाडातून रक्त पिलं. तुम्ही 43 लाख कोटी सामान्य माणसाकडनं या काळांमध्ये पैसा काढला कंपन्यांनी आणि सरकारने एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून. मग आता ते स्क्वेअर ऑफ का करत नाही? आता तुम्ही लोकांना त्याच्यातनं फायदा का देत नाही आणि कंपन्या तोटा का सहन करत नाही एवढा नफा सहन केल्यानंतर? याचं उत्तर सरकारने जे आहे ते जनतेला द्यायचं आहे. जनतेला सातत्यानं मूर्ख बनवणं जे आहे ते योग्य नाही आहे. आता जी ट्रेड डील अमेरिकेसोबत केलेली आहे ती निगेटिव्ह आहे. त्यांना त्यांच्या इकडं हजारो हेक्टरची शेती जी आहे ती एका शेतकऱ्याकडे असते आणि आपल्याकडे 1 आणि 2 एकर. मेकनायझेशन कमी, मशिनीकरण कमी आहे आपल्या इथे. त्यांना उत्पादनाची किंमत फार कमी पडते आपल्यापेक्षा, आपल्याला जास्त पडते उत्पादनाची किंमत. अशा परिस्थिती स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर जेव्हा सोयाबीन येईल, गहू येईल, गाईचं दूध येईल. दूध तुम्हाला माहिती आहे, सुधांशू त्रिवेदी सांगतात वो मिथून है मिथून. हे सगळे खोटे बोलणे धंदे बंद करा. शेवटी परिणाम जो आहे तो निगेटिव्ह या देशातल्या शेतकऱ्यावर होणार आहे. आज जे देवेंद्र फडणवीस पहिले सांगत होते की ₹2,400 कांद्याला प्रति क्विंटल आम्ही भाव देऊ, ते आज ₹1,200 सुद्धा द्यायला तयार नाही आहे. प्राइस स्टॅबिलायझेशन फंडमधनं हे सगळा जो आहे महाराष्ट्र आणि देश पाहतोय. कारण महाराष्ट्र 40% उत्पादन कांद्याचं महाराष्ट्र करतो आहे आणि त्या शेतकऱ्याचे काय अवस्था आहे, काय हाल आहे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज चीन आणि अमेरिका यांचा उदय झालेला आहे महासत्ता म्हणून. पण त्याच वेळेस आपण अमेरिकेचा जो जाण्याचा प्रयत्न केला, पण अमेरिका चायना जो आल्यामुळे आपण एकटे पडलेलो आहोत आणि रशिया आणि इराण यांच्यासोबत आपण व्यवस्थित ज्या पद्धतीचे संबंध ठेवायला पाहिजे ते न ठेवल्यामुळे आज तिथून आपल्याला स्वस्त तेल मिळत नाही आहे. ही दुसरी चूक आहे विदेशी धोरणाची की ज्याच्यामुळे रशिया आपल्याला स्वस्त तेल द्यायला तयार, रुपयाच्या बदल्यात तेल द्यायला तयार, इराण रुपयाच्या आणि वस्तूच्या बदल्यात तेल द्यायला तयार, पण आपण इस्रायलला बाप बनवला आणि अमेरिकेच्या इप्स्टीन फाईल आणि अदानी यांच्यासाठी संपूर्ण शेतकऱ्यापासून सामान्य मध्यमवर्गीय हिंदू लोकांचं जे नुकसान आहे ते नुकसान या नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. येणारा काळ अतिशय कठीण आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीची मंदी जी आहे त्याला आपण 100% पुढे जाणार आहे. सगळेच धोरणं चुकलेले आहे. नोटबंदीमुळे लोक देशोधडीला लागले, मध्यम आणि छोटे उद्योगधन संपले, चुकीच्या जीएसटीमुळे मध्यम उद्योग आणि छोटे उद्योग पूर्ण गळचेपी झाली, चुकीच्या लॉकडाऊनमुळे गळचेपी झाली आणि त्यांनी दिलेला कुठलाही टार्गेट जो आहे तो आजपर्यंत पूर्ण झालेला नाही. या सगळ्याचा परिपाक जो आहे तो परिपाक म्हणजे आज आपण या संकटामध्ये फसलेलो आहोत. याचं कारण, तात्कालिक कारण जरी आताचं जरी थोडंफार युद्धाचं असलं तरी चुकीचं विदेश धोरण, चुकीचे आर्थिक धोरणं आणि आर्थिक धोरणं हे फक्त दोस्तांसाठी, AA साठी करण्याचा परिणाम जो आहे तो आज सामान्य जनता या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भोगत आहे. हे लोकांना गुंतवून ठेवण्याचा धंदा आहे. आणि पेट्रोल आहेच नाही, तुम्ही वापरणार कुठून? तुमचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकची लिमिट किती? फक्त तुम्ही 250 मेट्रिक टन हे करणार आहे, किती असायला पाहिजे? त्याच्यामुळे 5 लाख बॅरल जे आहे, मिलियन बॅरल म्हणजे 50 लाख बॅरल जे आहे ते दर दिवसाचं आपलं कन्झम्पशन आहे देशाचं. आज आपली कॅपॅसिटीच नाही आहे. एक दिवस देवेंद्र फडणवीस साहेब बुलेट घेऊन गेले, दुसऱ्या दिवशी ताफा पाहिला आपण पुण्यातला खालचा. प्रश्न तो लोकांना गुंतवून ठेवणे आहे, लोकांचं लक्ष दुसरीकडे नेणं आहे. आणि आम्ही चुका नाही केल्या, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे असं झालं असं हे सांगणारे लोक आहे. आमच्या काळात $147 पर बॅरल गेलं होतं, आता 110 आहे. तेव्हाही आम्ही 72 देत होतो, ₹58 होता, आता 96च्या जवळपास आलेला आहे, ₹95.73 काहीतरी. आता इज्जत नाही जात आहे ते पंतप्रधानाची. आता दिल्ली सरकार और इसमें कॉम्पिटिशन लगी है की कौन कितना गिरेगा, हे त्यांचेच वाक्य आहे नरेंद्र मोदींचे. आणि ही सगळी चुकीच्या धोरणं, आर्थिक धोरणांमुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रेसमध्ये कमी पडल्यामुळे भारतीय स्टॉक एक्सचेंजचा जो वेटेज होता 19%चा तो 7%नी कमी होऊन 11% पर्यंत खाली आलेला आहे.
आणि त्याच्यामुळे हे पैसे सगळे बाहेर जात आहे. आज जे पैसे आहेत ते न्यू पेन्शन स्कीम लोकांना एसआयपी मध्ये लावलेलं आहे. पेन्शन बंद करून एसआयपी मध्ये लोक पैसे टाकत आहेत. लोकांचाच पैसा, लोकांच्याच बँकेच्या संस्थांमधला जो पैसा आहे लोकांचा, तोच वापरून शेअर मार्केट स्टेबिलाईज करण्याचा प्रयत्न आहे. हे शेअर मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंटचा काही गुंतवणूक नाही, प्रायव्हेट गुंतवणूक नाही आहे, काहीच नाही आहे. यावरती योग्य ते आर्थिक धोरण अवलंबले पाहिजे. 2008 साली जेव्हा आर्थिक मंदी होती त्यावेळेस बेलआउट पॅकेजेस दिले होते. मनरेगासारखी स्कीम करून लोकांच्या हातामध्ये पैसा टाकला होता. प्रायव्हेट कन्झम्पशन आणि डोमेस्टिक कन्झम्पशन ज्याला आपण म्हणतो घरेलू क्षमता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढवली होती. आणि जेव्हा जग मंदीमध्ये होतं तेव्हा भारताचा ग्रोथ रेट 2010चा 10.73% होता, 11% जवळपास होता. हे मनमोहन सिंग साहेबांचं होतं, ज्यांना हे काही काही बोलतात किंवा बोलत होते. आणि हे जेव्हा सगळं काही व्यवस्थित होतं, पेट्रोल क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती ह्या $30 कमी आल्या होत्या. त्यानंतर यांनी एक्साईज लावून लोकांच्या हाडातनं रक्त काढलं, 43 लाख कोटी कमवले. धोरणं वेगळे होते आणि वेगळ्या पद्धतीने केलं. काय झालं मेक इन इंडियाचं काहीच तुम्हाला सांगणार नाही. काय झालं स्मार्ट सिटीचं काहीच तुम्हाला सांगणार नाही. स्मार्ट सिटी योजना बंद झालेली आहे आणि राज्यावर सगळा बोजा टाकला. आता तर मनरेगाचा 40% खर्च हा राज्यांना करायचा आहे. राज्यांकडे पैसेच कुठे आहे? दारूवरचा आणि पेट्रोलवरचा टॅक्स वाढवण्याशिवाय राज्यांकडे पैसे कुठे आहे? सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असतात, काही म्हणजे केंद्र राज्य पुरस्कृत असतात. काही योजनांमध्ये 70% केंद्र, 30% राज्य, 50% केंद्र, 50% राज्य. ते काढून टाकलं. फायनान्स कमिशन प्रमाणे आम्ही 32 पासून 42% तुम्हाला फायनान्स करू, असं करून राज्यांना संपवलं. राज्यांच्या अर्थव्यवस्था ह्या डबघायला येण्याचं कारण भारत सरकारचे चुकीचे आर्थिक धोरण आहे. आज डेट टू जीडीपी रेशो म्हणजे आपलं उत्पन्न आणि आपलं कर्ज हा 88% आलेला आहे. त्यांना सांगा आता गटराती पाणी राहिलं नाही, गॅस कुठून काढायची? एक थोर शास्त्रज्ञ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी सांगितलं होतं की गटर से गॅस. आज मग वाशिममध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर, डिझेल पंपावर मारामाऱ्या का सुरू आहे? सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, तर मग ह्या मारामाऱ्या, पोलीस बंदोबस्त का सुरू आहे? याचं उत्तर त्यांनी द्यावं. नाही, हे सिम्बॉलिझम आहे, टोकनिझम आहे की बाबा आम्ही असं करतो म्हणून लोकांनी तसं करावं. मग मुलांनी क्लासला कशाने जायचं? मुलांनी ऑनलाईन अभ्यास करा म्हणून सांगतात. ते स्क्रीन टाइम पोरांचा वाढलेला, त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये पोरं जात आहेत. याचा कधी विचार करतायत का? त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी ज्या सिम्बॉलिझम, टोकनिझम जे आहे की मी बुलेटने आलो, आता लोक जे बुलेटवरचे आहेत ते सायकलवर जातील, असा विचार करण्यापेक्षा एक प्रॉपर ऍडवायझरी काढली पाहिजे. कोणी कोणी कशा पद्धतीने खर्च कमी केला पाहिजे पेट्रोल डिझेलचा, याची ऍडवायझरी काढून त्या पद्धतीनं वागण्याचं काम केलं पाहिजे. जेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये अशा ऍडवायझरी निघाल्या, तर तुम्हाला माहिती आहे की सगळे मोठे नेते हे इकॉनॉमी क्लासने ट्रॅव्हल करायचे. शनिवार रविवार सरकारी वाहन वापरणं बंदी होतं. नंतर मास ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही वापर करा हा प्रयत्न केलेला होता. ऑइल बॉन्ड्स जे आहे ते वाढवलेले होते. 1,31,000 कोटीचे ऑइल बॉन्ड्स काढलेले होते, ज्याला हे सांगतात की त्याचं प्रेशर आहे. 1,90,000 कोटीचाच होतं सगळा इंटरेस्ट ऑइल बॉन्डचा. मग तुम्ही 43 लाख कोटी कमवले ना. सगळ्यात तुम्ही ड्युटीज वगैरे सगळ्या वाढून टाकल्या, एक्साईज, नवीन सेस इंट्रोड्यूस करणे, नवीन टॅक्सेस इंट्रोड्यूस करणे. त्यांनी केलं काय आहे? तुम्ही हे सिम्बॉलिझमनी होणार नाही आहे. ह्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रॉपर मॅनेजमेंट जे आहे ते करावं लागेल. सगळं काही लोकांनी करायचं आणि यांनी विदेशात निघून जायचं 5 देशाच्या दौऱ्यावर. नाही, आता असं आहे की नीटचा पेपर फुटला आणि सातत्यानं मागच्या 10 वर्षामध्ये 114 पेक्षा जास्त पेपर फुटी झालेली आहे. आपल्या इथं आपण पाहिलेलं आहे की स्पर्धा परीक्षांचे पेपर कशा पद्धतीनं फुटलेले आहे. मुलं, काही ज्या 4 लोकांनी आत्महत्या केल्या, आणि आता हे जे आत्महत्या तुम्ही सांगतायत, आई वडील जमिनी विकून, सोन्याचे दागिने विकून पोरांना शिकायला पाठवतात, पोराला नोकरी लागेल, चांगल्या ठिकाणी पोरगा पास होईल. हे जेव्हा सगळं भंग होताना दिसतं
त्यावेळेस पोरं हताश होऊन आत्महत्या करतात. ह्या आत्महत्या नाही आहे, या सरकारच्या करप्शनमुळे झालेल्या हत्या आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे, सरकारी हत्या आहे. आज शेयर मार्केट जिस तरीके से गिरा है, 1000 अंक नीचे गिरा है, इसको कैसे देखते हैं? और सरकार कह रही है सब कुछ ठीक है, थोड़ा लोगों को धैर्य बनाए रखना. नहीं, सरकार का तो कहना है पानी पी के पेट भरो, फिर सब कुछ ठीक है. शेयर मार्केट 1000 अंक गिरा है. इससे ज्यादा महत्वपूर्ण है कि हमारा वेटेज जो 19% था वो 11% अब तक आने की वजह से हमारे पास इन्वेस्टमेंट वैसे भी नहीं आ रहा है. सरकार जो शेयर मार्केट जो स्टेबिलाइज थोड़ा सा दिखता था, उसकी वजह 3 है. न्यू पेंशन स्कीम में जो लोगों का पैसा है, LIC में जो अलग अलग लोगों का पैसा है, वो पैसा उधर लगाया जा रहा है. तो वास्तविकता यह है कि ये शेयर मार्केट जो है ये मैनेज है. और आज के परिस्थिति में शेयर मार्केट ये दिखा रहा है कि युद्ध की छाया है. ईरान और अमेरिका का युद्ध फिर से शुरू हो सकता है, तो सारी चीजों पे उस पर रोक आएगी. होर्मुज से 20% तेल आता है. बाब अलदेब जो दूसरा रेड सी में है, वहां पर भी वो भी स्ट्रेट बंद हो सकती है. तो काफी सारे कारण हैं. आज का शेयर मार्केट गिर रहा, युद्ध का असर है, ये बात तो है. लेकिन अहम बात यह है कि 12 साल की गलत आर्थिक नीतियां और गलत विदेशी नीतियों की वजह से आज देश को ये दिन देखना पड़ रहा है. दूसरा सवाल नीट को लेकर के है. नीट में लगातार आज भी पुणे से गिरफ्तारी हुई, पुणे, लातूर, नासिक, इन सब जगहों से, महाराष्ट्र से 6 लोगों की गिरफ्तारी हुई. ये छोटे छोटे मछलियां पकड़ने से कुछ नहीं होगा. 2024 में भी सीबीआई की इंक्वायरी हुई थी, ऐसी खबरें आई थी. जैसा है ना, जब मोदी जी पे कुछ आता है कि मोदी जी की गलती है, किसी बड़े मंत्री को इस्तीफा देने की बात आती है, जिम्मेदारी लेने की बात आती है, जवाबदेही लेने की बात आती है, तो ये ऐसी खबरें फैलाई जाती है, इसको पकड़ा उसको पकड़ा. ये छोटी छोटी मछलियां है. मेन मछली कहां है? NTA का अध्यक्ष के, नेशनल ट्रॉमा एजेंसी हो गई वो, उसका अध्यक्ष क्यों उस पद पर बैठा है? धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा क्यों नहीं हो रहा है? क्योंकि बड़े लोगों पे जब कार्रवाई होगी तो सिस्टम में दबाव बढ़ेगा, सिस्टम सीधी होगी. यहां तो इस्तीफा देने का सवाल ही नहीं आता. देते ही नहीं है इस्तीफा. ये कितने भी लोग मरे, जनता भूखे मरे, जनता बच्चों का भविष्य सत्यानाश हो जाए, इन्हें कोई शर्म नहीं है. आज धर्मेंद्र प्रधान को मंत्रालय में बैठने का कोई अधिकार नहीं. उनका इस्तीफा लेना चाहिए नरेंद्र मोदी जी ने. और NTA का जो अध्यक्ष है, वो अध्यक्ष पता है आपको, AI सिमिट का CEO था, जहां गलगोटिया यूनिवर्सिटी ने चाइना का कुत्ता हमने बनाया करके दिखाया था और देश की इज्जत आबरू लूट गई थी उस वक्त. पूरे दुनिया हंस रही थी हमारे ऊपर. ऐसे व्यक्ति को यहां पर NTA का उन्होंने बख्शिश दिया है. और ये पेपर लीक फिर से हुआ है. कितने पेपर लीक हुए? तो पहले जो बड़े लोग हैं, मगरमच्छ जो है, उनको पकड़ो, मछलियां तो छपड़ते रहेगी. लेकिन पहला ये भी बताओ कि 2024 में सीबीआई इंक्वायरी का क्या हुआ? चार्जशीट दाखिल नहीं कर पाए, इसलिए जमानत हो गई. कहीं न कहीं अलग अलग पावर सेंटर्स दिख रहे हैं. एक बार शरद पवार जी से पूछने के बाद फिर अलग अलग जगहों पर आज के समय में अजित पवार के एक्सपायर होने के बाद से जैसे ग्रुप नजर आ रही है, जो लिस्ट आ रही है उसमें प्रफुल्ल पटेल और सबके नाम नहीं आ रहे हैं. बाद में प्रिंटिंग लिस्ट बताई जाए. इन सारी चीजों को कैसे? ऐसा है कि जब तुम्हारा आका कोई और होता है, जैसे नरेंद्र मोदी जी का आका अमेरिका है, ट्रंप है, वो कहता है तेल मत खरीदो रशिया से, ईरान से, चुप हो जाते. वो कहते हैं ब्रिक्स में शामिल मत हो, चुप हो जाते. वो कहते हैं आप 4 बार पोर्ट छोड़ दो, तो वो छोड़ देते. इसी तरह ये छोटी पार्टियों का है जो बीजेपी के साथ लगी है, उन्हें बीजेपी चलाती है. बीजेपी मन चाहे जब तोड़ देगी, बीजेपी मन चाहेगी तब वैसे नचाएगी. नड्डा जी ने कहा ही है 2023 में कि 2024 के बाद कोई क्षेत्रीय दल बचेगा नहीं, तो एक एक को खत्म करना शुरू है. उनके प्रभाव में हो रहा है जो हो रहा है वो. आता NCP चालवतो कोण? मग प्रश्न हा उपस्थित होतो की NCP चालवतो कोण? मग सुनेत्रा पवारजी चालवतात, पार्थ पवारजी चालवतात, तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब चालवतात, की ह्या सगळ्यांना मिळून पवार साहेब चालवतात, की इथे पवार साहेबांचा काहीच नाही बीजेपी चालवतो?
म्हणजे कोणाचंच नियंत्रण कोणावर नाही आहे. बीजेपी सगळ्यांना नियंत्रित करून चालवते सगळं हे, आणि आपल्याला हव्या तशा पद्धतीनं पक्ष संपवणे आणि पक्ष बुडवणे हे कार्यक्रम सुरू आहे. काही काही बातम्या तर अशाही येत आहेत की हा पक्ष फुटतोय, तो पक्ष फुटतोय. हे सगळं आका जब दुसरा होता है तो ऐसी होता है. मग ते आता नड्डांनी म्हटलंच होतं ना. रोहित पवारांच्या या स्टेटमेंटशी मी सहमत आहे. नड्डाजींनी म्हटलं होतं की 2024 नंतर कुठलाही प्रादेशिक पक्ष हा राहणार नाही. त्या पद्धतीनं बीजेपी काम करते आहे. आता कोण कोण ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, कोण कोण कोणत्या दबावामध्ये आहे, फंड मिळत नाही ह्या दबावामध्ये कोण आहे, आणि कोणाला बीजेपीमध्ये गेल्याशिवाय शांत झोप येणार नाही आहे, अशा 40 लोकांची यादी रोहित पवारांकडे असावी, माझ्याकडे नाही येते. पण सातत्यानं अशा बातम्या येत असतात की अजितदादा पवारांची राष्ट्रवादी फुटणार आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना फुटणार आहे, अशा सातत्यानं बातम्या येत आहेत. आता यांच्यासोबत सत्तेत गेल्यानंतरही फुटणार आहे. म्हणजे चालवतं कोण आहे ह्या तर कटपुतले आहे. हातात दोर कोणाच्या आहे? भाजपच्या आहे. तर विधान परिषदेच्या उमेदवारीकरता एका तालुक्यामध्ये बरीचशी चर्चा झाली आणि जे सहयोगी पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंनीच त्या ठिकाणी नियुक्त केलं पाहिजे. मात्र गेल्या वेळी जेव्हा उद्धव ठाकरे विधान परिषदेत आमदार होते तेव्हा त्यांचं हजेरी पुस्तक आता समोर आलंय. जवळपास 31% इतकीच हजेरी उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत होती. त्याच्यामुळे त्यांच्या एकंदरीत उपस्थितीविषयी आणि कार्यक्षमतेविषयी प्रश्न निर्माण झालेला आहे. आता सुद्धा सहयोगी पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आपला. त्यामुळे विधान परिषदेची कामगिरी महाविकास आघाडीनं आता जास्त गांभीर्याने घ्यायला हवी. त्याच्याकडून तुमचे जे आता उमेदवार होते त्यांचा कार्यकाळ सुद्धा राजेश राठोड त्यांची पूर्णपणे म्हणजे 100% अटेंडन्स ही दाखवून दिलेली आहे. मोदींची किती आहे उपस्थिती? मोदींची उपस्थिती अतिशय कमी आहे. उद्धव ठाकरेंची 31% तरी आहे. पण मोदींच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित होत नाहीत. ते फक्त टिंगलटवाळी करायला लोकसभेत येतात. राहुल गांधींना काहीतरी म्हणतील, काँग्रेसला काहीतरी म्हणतील, नेहरूजींच्या बाबतीत काहीतरी देतील. याच्या व्यतिरिक्त त्यांनी देशाला काही दिलं आहे का त्यांच्या भाषणातनं? हा महत्वाचा मुद्दा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे तिथे होते, त्यांचं असणं, त्यांचं अस्तित्व तिथे असणं, ह्याचा एक आपला वेगळा दबाव असतो. त्यामुळे त्यांची उपस्थिती कमी होते खरं आहे, पण त्यांच्या असण्यानं काय फरक पडतो हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे सगळे सहयोगी पक्ष जे होते, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांची इच्छा होती की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तिथे आलं पाहिजे. घुबडच आहे ते, स्वतः घुबड आहे, दुसऱ्याला काय घुबड? तेच ना ते कडकनाथच्या टाळूवरचं लोणी खाणारे, कडकनाथ कोंबडीच्या, ते स्वतः घुबड आहे ते. मैंने ऐसे भी कई ट्वीट किए हैं जिसमें कई बड़े मंत्री बस में ट्रैवल कर रहे हैं और बस के पीछे 40-40 गाड़ियों का उनका ताफा घूम रहा है. अगर एक बुलेट पे चलने से मुख्यमंत्री की सिक्योरिटी कॉम्प्रोमाइज नहीं होती है, उसकी उनकी सुरक्षा का ध्यान रखा जा सकता है, तो इतने बड़े ताफे की जरूरत क्या है? और ये सिंबोलिज्म टोकनिज्म क्यों? ये नहीं रखना चाहिए सिंबोलिज्म टोकनिज्म. प्रॉपर एडवाइजरी आनी चाहिए कि एग्जैक्टली सरकार के जो नुमाइंदे वो क्या करने वाले हैं, सरकारी नौकर क्या करने, नौकरशाही क्या करने वाली है, आम जनता ने क्या करना चाहिए, इसकी प्रॉपर एडवाइजरी आनी चाहिए. ये गवर्नेंस होता है. जनता को कह देना आप भूखे रहो. और कल देखा ना कहा लातूर में कुछ बैठक थी ना बीजेपी की, हाँ, नांदेड़ में एक उनकी बैठक थी. तो बैठक का आपने सब दिखाया है, मैंने बोलने की जरूरत नहीं है क्या क्या खाना बनाया था वहां पर. तो आप चिढ़ा रहे हो क्या जनता को? यानी सरकार, देवेंद्र फडणवीस की सरकार घी से और आम जनता भूख से, ये सब दिखाई दे रहा है ना. ये जो दोगलापन जो है बीजेपी का, उनके गवर्नेंस का, ये जनता देख रही है और दिख रहा है.